नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची, आणि मी अनिकेत आंबरे. तर मंडळी, आज मी निघालो आहे. सकाळचे वाजलेत काहीतरी 5:20 झालेत आणि आता मी निघालो आहे जुईनगरला. का या एकाच कारणास्तव मी जातो आहे. जे कारण म्हणजे आपली नवी मुंबईची मानाची पालखी, म्हणजे आपली आई एकविराची पालखी, जी कारल्या डोंगराला जाते, पायी जाते. जसं आपण पायी शिर्डीला पालखी घेऊन जातो, तसंच ही आपली आई एकविराची पालखी पायी जाते. तर त्यासाठीच आम्ही तिकडे चाललो आहे दर्शनासाठी. तर मंडळी, जाऊया आता जुईनगरला. मी आहे मालाडला आणि मला उशीर झाला आहे. तर आता मला मालाडवरनं CST ट्रेन पकडून वडाळ्याला जायचं आहे आणि वडाळ्यावरनं पनवेल गाठायचं आहे. तर मंडळी, जाऊया आपण डायरेक्ट जुईनगरला. आणि जुईनगरला जाऊन तिकडे कोण कोण भेटतं आहे ना, हे पण तुला, कारण का त्या ठिकाणी आहे ना भरपूर असे म्हणजे यूट्यूबर्स येतात, नवीन म्हणजे असे, आणि खूप जुने यूट्यूबर, म्हणजे जे आता सध्या तरी ट्रेंडिंगला आहेत, ते सगळे नवीन यूट्यूबर येतात. आणि तिकडे अजून एक आपला माणूस भेटणार आहे, म्हणजेच आपला निखिल. त्याची पण तुम्हाला भेट घालून देतो. आणि चला, खरं तर त्यानेच आम्हाला आमंत्रण केलं आहे आणि तिकडे आपल्या भरपूर मंडळी भेटणार आहेत. चला, तुम्हाला त्यांची भेट घालून देतो. तर चला जाऊया जुईनगरला डायरेक्ट आणि तिकडे पालखीचं दर्शन घेऊया. तर मंडळी, आत्ताच आपण वडाळ्याला पोचलो आणि इकडे आत्ता मंडळी भेटलेत. आपले यूट्यूबर आहे, एक क्षण आनंदाचा म्हणून आहे, दादाचं चॅनल आहे. दादा, तुझं नाव सांग. मी सचिन गावडे, सचिन कांदिवलीला. हां, तर आपल्या याच्या चॅनलवरती आहे ना, तुम्हाला जर बँजोच्या व्हिडिओ, म्हणजे जे वादन करतात त्यांच्या व्हिडिओ जर बघायचे असतील तर या दादाच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि इकडे 2 अजून मित्र आहे. नाव सांगा मित्रांनो तुमचे. रमेश कदम आणि तुझं? महेश मात्रे. हे दोघं दरवर्षी तुम्ही जाता ना पालखीला? नाही, दुसरं वर्ष आहे का तुझं? सेकंड वर्ष. दुसरं वर्ष आहे. तर ते आपल्या तिकडेच मानाची पालखी, आपली नवी मुंबईची आई एकविराची पालखी, तर ते तिला जातात आणि आपण जातो. यावर्षी पहिलं वर्ष आहे का तुझं? पहिलं वर्ष आहे. तर चला, आपण डायरेक्ट जाऊन आता पालखीजवळ भेटूया. तर मंडळी, आत्ता जुईनगरला पोचलोय, चालतोय. आणि ते लोक मगाशी जे भेटले त्यांना बोललो पुढे जा, आणि मी पाठी याच्यासाठी थांबलो होतो, आपला जितू. तर जितू भेटलाय आणि आता आम्ही दोघंजण चाललोय. खूप उशीर झाला. तर नमस्कार मंडळी, बरं आपण पोचलोय जुईनगर गावात. इकडे सगळी तयारी चालू आहे. आणि आपला या शैलेश दादा, त्याने ही जी पालखीची जी योजना आहे ती गेली 11 वर्ष तो पालखी करतोय. 11-12 हे माझ्या 13वं वर्ष आहे. तर हे त्याचं बॅनर लावलेलं आहे. आणि इथे गार्डन आहे ना, पूर्ण भरतं गार्डन. नंतर आता इथे सगळी तयारी चालू आहे. चला जाऊया. आपले मित्रमंडळी पण आलेत, त्यांना जाऊन भेटूया डायरेक्ट आपण. मंडळी, आपण मंदिराजवळ आलो आहे आणि आतमध्ये इथे पालखीची सगळी पूजा चालू आहे. गणपती बाप्पा हरिभरी माते की जय, रामदेवी माते की जय, एकविरा माते की जय. दुःखकर्ता Hare Krishna
तर सगळे ब्रास बँडवाले आहेत, मस्तपैकी मजा येणार आहे. आता जेव्हा वाजवतील ना तेव्हा खूप मजा येईल, भरपूर जण वाजव मजा येईल. ही रांगोळी आहे मस्त अशी. सगळे पब्लिक आता जमा झाले आणि इथे गावदेवीचं मंदिर जिकडनं आई एकविरेची पालखी निघते. आत्ताच पालखीचं आगमन झालं आहे, म्हणजेच पालखी देवळातनं बाहेर पडले आई एकविराच्या कारले डोंगराला जायला. तर मंडळी आत्ता आपल्याला ना भरपूर जण मंडळी भेटली इकडे. सचिन दादा भेटला, गण्या भेटला, जितू तर मगाशीच भेटला होता आणि हा आदित्य आहे. आदित्याचं पण चॅनल आहे, चॅनलचं नाव सांग बाबा. कोकणकर आदित्य. आणि आपला रमेश कुठे गेला? रमेश रमेश तर त्याचा पण चॅनल आहे कोकणी रमेश करून. तर कोकणचा रमेश म्हणून. त्याला आपण आता ना पुढे पालखीला जाऊन काय आनंद घेऊया पालखीचा. आणि जे वाजत आहेत ना त्यांची पण तुम्हाला म्हणजे कला एक बघायला मिळेल. तर चला जाऊया आपण पालखीजवळ.
आताच आपल्या नवी मुंबईची मानाची पालखी आता आलोय. तर आम्हाला थोडीशी माहिती सांग या पालखीबद्दल, जे म्हणजे शैलेश दादाने आपलं चालू केलं. मुंबई मानाच्या पालखीचे संस्थापक अध्यक्ष शैलेशदादा भोईर आहेत. आजचा यावर्षीचा वर्ष 12वा आहे आणि 12 वर्ष लगातार ही पालखी जाते. पहिल्या वर्षी जवळजवळ 70 ते 75 लोक होती, पण यावर्षी 1200चा आकडा आहे. 1200 प्लस पदयात्री आहेत आणि खूप जल्लोषात पालखी उत्सव साजरा केला जातो. कारण तुम्ही बघता ना सगळीकडेच माहोल आहे, खूप मजा काय सुद्धा येते पब्लिक आहे. ॲक्च्युली चेंगराचेंगरी आणि बरंच होतो, कारण जागा पुरी पडते लोकांना. हॉल होल्ड होते पहिले जुने, सो ते सुद्धा बदलायला लागले. जागा एवढी आणि मोठी. इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे तुमचा? पुढचा 3 प्रवास दिवस इथून आता शिरवणे गावात जाणार, तिथून मग जाणार खांदा कॉलनीला, इथे जेवण होणार. बरोबर. तिथून रात्री वस्तीला कोणगाव कोणगाव आहे? हां, कोणगावच्या इथून उद्या जवळजवळ एक 28 ते 30 किलोमीटर पायी प्रवास आहे. बरोबर. उद्या दिवसभर प्रवास होऊन खोपोलीला पोहोचणार. खोपोलीला आणि खोपोलीवरून डायरेक्ट मग खंडाळा परवा वगैरे. खोपोलीवरून डायरेक्ट घाट चढून आई एकविराईचं माहेरघर माहेरघर. तिथे पोहोचणार. बरोबर, बरोबर. ॲक्च्युली तिथे पण लोक बरीच येतील आणि मजा असते. आता बरीच असा 1200 पब्लिक आहे. या 3 दिवसामध्ये शिस्तबद्ध अशी मानाची पालखी असते आणि कोणीही कोणत्याचं व्यसन करून या पालखीमध्ये नसतो, शिस्तीत असतो. 3ही दिवस गालबोट न लागावं, 3ही दिवस गालबोट नाही लागणार याची सगळेच पदयात्री काळजी घेतात आणि आनंदाने पालखीसोबत जातात. बरोबर. निखिलने आम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे. ॲक्च्युली शैलेशदाचा शैलेश दादाचे पण मोठा हात आहे ह्याच्यात. मी आमंत्रण देण्याचं कारण आहे, शैलेशदा मला असं म्हटलं तुझे जेवढे युट्यूबर आहेत त्यांना बोलव आणि बरोबर. आपल्या पालखीची शान आहे ती दाखवायची. बरोबर आहे. धन्यवाद. चॅनल आहे रवीचा बरंचसं चॅनल आहेत मला वाटतं दादाच्या. तर दादा कसं वाटतंय तुम्हाला? जो लास्ट टाइम पण आला लास्ट टाइम आता हे दुसरं वर्ष. जिथे बँजो असतो ना तिथे मी असतो आणि माझा आणि बँजोचं नातं काय मला माहिती नाही, वेगळंच असतं. जिथे बँजो असतो ना मला काय होतं काय माहिती नाही. माझं हे म्हणजे पहिलं 7 वर्ष गेली मी हे शूट करतो आणि मी हे शेवटपर्यंत शूट करणार. कारण की मला एक वेडच आहे बँजोचं. मला त्यातलं काही समजत नाही. म्हणजे कधी कधी कुठली गाणी वाजवतात ना तर मला काही समजत नसतं की ही कुठली गाणी वाजवतात आहे, पण तो फील घ्यायला ती मजा येते. म्हणजे एक बँजोचा वादक आहे ना आपल्या पूर्ण मुंबईला नाचवतो. आणि आज आपण आलेलो इथे पालखीला आलेलो. तो पालखीचा माहोल तुम्ही आता बघितलाच असेल दादाच्या चॅनलवरती. सो जसा तुम्ही आत्तापर्यंत मला सपोर्ट केला ना तसंच यांना देखील सर्वांना सपोर्ट करा यांच्या चॅनलला. आणि असंच तुम्ही देखील पुढच्या वर्षी ह्या पालखी सोहळ्याला या आणि स्वतः येऊन इकडच्या पालखी सोहळ्याचा जो पण काही अनुभव तुम्ही स्वतःनी डोळ्यांनी बघा. म्हणजे कसं तुम्ही जे स्वतःनी डोळ्यांनी बघणं आणि कॅमेरा थ्रू बघणं हे थोडंसं वेगळं. सो
आवर्जून नेक्स्ट वर्षी नक्की या. पण दादाच्या चॅनलवरती आहे ना आपल्याला भरपूर अशा ठिकाणच्या म्हणजे गणपतीतल्या वगैरे किंवा कुठलाही उत्सव असू दे तिकडे दादा बँजोचे व्हिडिओ शूट करायला जातोच. आणि त्या व्हिडिओचं शूट बघून आम्हाला पण आनंद येतो आणि त्या ठिकाणी जावंसं वाटतं. तर गेल्या टायमाला मी चिंतामणीला गेलो होतो. तू चिंतामणीची शूट टाकली होतीस ना तेव्हा मी बघायला गेलो होतो खास. तर ते भरपूर मजा आली मला ती पण व्हिडिओ बघून. तर आता दादा पुढे बोलेल आता काय. एक विचारायचं होतं, तू बऱ्याच ठिकाणी जातो, तू बऱ्याच ठिकाणचं शूट करतो. मोस्ट ऑफ व्हिडिओ असतात गर्दीच्या ठिकाणच्या, जिथे आपण शूटला जातो. जसं आजची पालखी गर्दीचा ठिकाण असतो, कसं सगळं मॅनेज करतो? काय माहिती नाही, मी तर कधी असं म्हणजे शिकलो पण नाही. पण गर्दी बोललो काय बोललो तर मला एक वेगळाच जोश येतो अंगात. आणि मला फक्त माझं लक्ष फक्त ना शूटवर असतं. माझं इकडे तिकडे लक्ष नसतं. मला माझं शूट कसं कम्प्लीट होईल आणि मी कसा एखादा कॉन्टेंट तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू हेच माझ्या डोक्यात असतं शेवटपर्यंत. सो मी गर्दी असू दे किंवा कुठेही असू दे, तर एक माझ्या डोक्यात फक्त तेच असतं की आपल्याला कॉन्टेंट आपली जी ऑडियन्स आहे त्यांच्याप्रमाणे त्यांच्या पुढे चांगल्या प्रमाणे घेऊन जायचं. ओके, थँक्यू दादा. मंडळी आत्ताच मस्तपैकी पालखी सोहळा पार पडला आणि आता इकडे पण आपला निखिल पण निघालाय. बाळू शेठ पण मगाशीच आलेत. तर चला निखिल बाय बाय. आता भेटूया 17 तारखेला ना. 17ला शोला. तर मंडळी 17ला शो आहे क्रांतीचा आणि आपल्या विले पार्लेला दीनानाथच्या इकडे. तर नक्कीच या. मी खाली कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तिकीटही कन्फर्म करून घ्या आत्ताच आपल्या. आणि 28 तारखेला पण शो आहे आपल्या कोकण कन्नाचा ना रे. कोकण कन्नाचा शो आहे आपल्या बोरोलीला प्रबोधन ठाकरेच्या इकडे. तर चला डावी आता. तर मंडळी आजचा प्रवास माझा इथपर्यंतच होता पालखीसोबतचा आणि खूप मजा देखील आली. मला या सोहळ्याला बोलवल्याबद्दल शैलेश दादा आणि निखिलचे मी आभार मानतो. आणि जर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला असाच अनुभव आणि आनंद घ्यायचा असेल तर पुढच्या वर्षी नक्कीच जा आपल्या मानाच्या पालखीला एकविरा आईच्या. तर चला मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढे भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू. आई एकविरा माते की जय.